राम राम मंडळी. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातले 3 अशा गोष्टी सांगणार आहे की त्या माझ्या जीवनात कधी असल्या मला कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे. सिक्रेट आहे खूप मोठं. ते सिक्रेट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आज माझा व्हिडिओ प्लीज सगळ्यांनी बघा, स्किप करू नका आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्हाला चांगलं वाटलं तर प्लीज. सगळ्यात महत्त्वाचं माझं फर्स्ट हॅपीनेसचं कारण एक, आणि जे मला ओळखतात की माझं पहिलं हॅपीनेस काय आहे तर ते बरोबर त्यांनी कमेंट करावं प्लीज या व्हिडिओला. त्यांना माहिती आहे की माझ्या आयुष्यातला पहिला हॅप्पी कोणता आहे तर दाखवतेच. येस, चहा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा घटक आहे. चहा. मी डिप्रेशनमध्ये गेली, चहा. हॅप्पी झाली, चहा. कुणाचं टेन्शन आलं, चहा. काहीतरी ताण असला तरी चहा. म्हणजे चहा पिल्यानंतर मला काहीतरी एक असं वाटते की माझ्या सोबतीला आहे कोणीतरी. चाय. हां. आणि आज चहासोबत मी काय आणलं आहे, थोडं आणलं आहे खायला. कारण जिथून दूध घेतलं मी तिथे बाजूला छानसं चालू होतं, तर मला पण वाटलं पावसाचं वातावरण आहे, एकटी आहे बिचारी, कुठे घरी जाऊन काय करणार, त्याच्यापेक्षा थोडंफार घेऊ सोबत आपण आणि चहासोबत तर एन्जॉय करू. आणि हां, मला शुगर आहे बरं, पण मी साखर घेत नाही. पण आज मी चहाचे 10-12 दाणे टाकले, एवढे का बरं? कारण की मला ज्या वस्तूसोबत चहा घ्यायचा आहे त्या वस्तू फिक्के चहासोबत चांगलं नाही लागत, म्हणून आज माफी. हां. तर सगळ्यात महत्त्वाचं, मी डिश तयार केल्यानंतर तुम्हाला दाखवते. हां, जे आणलेलं आहे ते प्रामाणिकपणे मी, आणि जास्त नाही आणलं मी, खूप कमी आणलं कारण एकटी आहे ना त्याच्यामुळे. तुम्ही पण कदाचित माझ्यासारखे शौकीन असाल तर खूप चांगला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चहाचे शौकीन कोण कोण आहे मला कमेंटमध्ये सांगा. मी तर भारी शौकीन आहे बाबा चहाचे. तिथे भरपूर प्रकाराचे होतं. बरं. हे आहे मुंगाचे भजे. गरम गरम होते पण आता थंडे झाले. हे मिरचीचे भजे, हे मी खात नाही, पण हे मिरचीचे भजे माझे मिस्टरांना खूप आवडते. मिरची कशात पण मिरची, पण मला आज खावं वाटले, म्हटलं 2 तरी घेऊ, तर 3 आणले मी ते. आणि एक मुंगाचे भजे झाले, एक मिरचीचे भजे झाले, आणि हा एक पालकचा भजा मोठा. त्याला भजाच म्हणू, भजे नाही म्हणू, कारण की हा एवढा मोठा आहे तर भजाच आहे. तर हे असं आणलेलं आहे मी. हे चहासोबत आता मी घेणार आहे. चहा तर माझा आता थोडा थंड झाला, मला पुन्हा गरम करावं लागेल, कारण की व्हिडिओच्या नादामध्ये तर सब चालतं आहे. घेऊन पाहते, अगर कधी थंड आला असेल तर करते गरम, नसेल तर चलतं आहे. आणि तसं पण गरम चहा घेत नाही मी, थोडा म्हणजे लाईटच घेते, असं थोडं कमी गरम चालते मंडळी. एवढा काही उशीर झालेला नाही आहे मला, मी लगेच व्हिडिओ केला आणि माझा चहा पण गरम राहिला. तर हे असं माझं आहे आजचं नाश्ता. संध्याकाळी जेवण करायचं काम नाही, कारण की हेच माझ्यासाठी आता भरपूर झालेलं आहे. तर प्लीज मंडळी, हां, सिक्रेट राहिलं, एक चहा झाला, मला तुम्ही लक्षात देत जा ना. दुसरं सिक्रेट माझं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला सांगेल मी, एकदम सगळं सांगू कसं, कारण की दुसरं सिक्रेट पण माझं खूप महत्त्वाचं आहे. तो तर माझ्या आयुष्यातलं खूप जिंदगीतला महत्त्वाचा आहे. हे तरी नॉर्मल आहे, हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असू शकते, पण जे माझ्या आयुष्यामध्ये दुसरी माझा हॅपीनेस आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार, आणि प्रॉमिस करते की तुम्हाला पण ते पटेल. आणि जे मला ओळखतात ना त्यांना माझ्या 3 अगदी हॅपीनेस गोष्टी माहीत असेल. एक तर मी सांगितलं चहा, पण प्लीज कमेंट करून सांगा. हां, प्लीज सांगा. हां, गद्दारी करू नका. माझ्या व्हिडिओला ना कोणीच लाईक करत नाही आहे,
पण माझं ना आता खूप चॅनल पुढे गेलं. मी मजाकमध्ये काढलं पण खूप पुढे गेलेलं आहे. मॉनिटाईज होऊन जाईल माझं आता 1-2 दिवसामध्ये, या महिन्यामध्ये किंवा केव्हाही होऊ शकते. आणि माझे व्ह्यू पण वाढत आहे. तुम्ही माझं माझा व्हिडिओ लाईक करत नाही, तुम्ही स्किप करता माझा व्हिडिओ. तर प्लीज करू नका असं, प्लीज करा. मी एक आनंदामध्ये यूट्यूबमध्ये चॅनलचं काढलं, पण कोणाचा तरी आशीर्वाद म्हणावं, काहीतरी म्हणावं, थोडं टप्प्याने बऱ्याचपैकी पुढे गेलेलं आहे. दुसरा व्हिडिओ मी तयार करेल तो माझ्या दुसऱ्या हॅपीनेससाठी, आणि एक तिसरा व्हिडिओ तयार करेल तो पण माझं जे हॅपीनेस आहे त्याच्यासाठी. आणि की या 3 गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. आणि जे मला ओळखत असेल, त्यांना माहीत आहे माझ्या या 3 गोष्टी कोणत्या आहेत, त्यांनी कमेंट करा प्लीज. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि याचा पूर्ण आनंद घेते. हां, चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.